नमस्कार, मी रमा. स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनलमध्ये. आजचा व्हिडिओ जे व्हिडिओ क्रिएटर आहेत, जे शॉर्ट व्हिडिओ बनवतात किंवा रील्स बनवतात किंवा मोठे व्हिडिओ बनवतात त्यांच्यासाठी आहे. जसं की आपण व्हिडिओ बनवतो आणि आपल्याला स्पॉन्सरशिप मिळते, हे सर्वांना माहिती आहे. आपल्याला वेगवेगळे प्रोडक्ट देतात जेणेकरून आपण रिव्ह्यू करतो आणि ते प्रोडक्ट आपल्याला देतात आणि काही पैसे सुद्धा दिले जातात. तर याबद्दलच हा व्हिडिओ आहे की ते जे आपल्याला ईमेल करतात तर ते ईमेल आपल्याला रिअल आहेत की स्पॅम आहेत, हॅकरचे आहेत का, हे कसं ओळखायचं. कारण की सध्या माझ्याबरोबर एक घटना घडलेली आहे की मला माहिती स्पॅम ईमेल कसे असतात, पण एक छोटीशा चुकीमुळे किती मोठा प्रॉब्लेम झालाय. आणि तो प्रॉब्लेम तुमच्याबरोबर होऊ नये, ते कोणतं असं प्रोडक्ट आहे, ते कोणी मला स्पॉन्सरशिप दिलेली आहे त्यांचं पण मी तुम्हाला याबद्दल सांगणार आहे. आणि ती कशी तुम्हाला ओळखायला आली पाहिजे की बरोबर आहे की नाही, ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर जर तुम्ही व्हिडिओ बनवत नसाल आणि तुमच्या ओळखीचं कोणी बनवत असेल व्हिडिओ, रील्स किंवा शॉर्ट असं काही पण, तर त्यांना तुम्ही प्लीज हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांच्याबरोबर अशी काही हॅकर्सनी वाईट घडू नये, त्यांचे अकाउंट हॅक करू नये, तर ती हेल्प होईल त्यांना. तर सर्वात अगोदर मी तुम्हाला सांगते, हा माझा जुना मोबाईल आहे. हा मी फॅक्टरी फॉर्मेट मारलेला होता. आपल्याला जेव्हा आपण व्हिडिओ बनवतो स्पॉन्सरशिप येतात, तर ज्या आपल्या मोबाईलमध्ये आपण चॅनल ओपन केलेलं आहे, फेसबुकचा असू दे किंवा युट्यूबचा असू दे किंवा इंस्टाग्रामचा असू दे, त्याच आपल्या मोबाईलमध्ये आपण जो ईमेल स्पॉन्सरशिपसाठी देतो तो ठेवायचा नसतो, एखाद्या जुना मोबाईलमध्ये ठेवायचा असतो. जेणेकरून काय होतं की समजा हॅकर्सने आपलं अकाउंट हॅक जरी केलं तरी त्या मोबाईलमध्ये काहीच नसतं, तर त्याच्यामुळे आपल्याला काही प्रॉब्लेम होत नाही. आणि समजा ज्या मोबाईलमध्ये तुमचं सर्व आहे, चॅनल सगळं आहे आणि त्याच मोबाईलमध्ये हा ईमेल असेल जो स्पॉन्सरशिप वाल्याला तुम्ही दिलाय आणि तो हॅकरचा असेल, तर तो हॅक करू शकतो. पूर्ण जीपे जर असेल तर पैसे पण तुमचे जातात आणि चॅनल असेल तर चॅनल सुद्धा जातं. त्याच्यामुळे मी हा मोबाईल ठेवला होता आणि त्या मोबाईलमध्ये काहीच नाहीये, फक्त स्पॉन्सरशिप वाल्यांसाठी मी ठेवलेला आहे. आता याचा आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे माझ्याबरोबर काय झालं ती मी तुम्हाला सांगते. तर इथे बाजूला मी स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ती तुम्हाला दाखवते म्हणजे तुम्हाला सर्व कळेल. तर सर्वात अगोदर आपण जाऊया ईमेलमध्ये, जीमेलमध्ये जाऊया. मी तुम्हाला दाखवते की पहा, हा एक ईमेल मला आलेला आहे. तो ईमेल असा आहे की आपण बघूनच सांगू शकतो की हा रॉंग आहे, हा फेक आहे, स्पॅम वाल्यांचा आहे. कारण की यामध्ये काय डायरेक्ट सांगितले की आम्हाला तुमच्याबरोबर कोलॅबोरेशन करायचं, आम्ही तुम्हाला $7,000 देऊ. पण का 7,000 का देणार आहे, कोणतं प्रोडक्ट विकणार आहे, आम्हाला काय करायचं, कोणतं प्रोडक्टबद्दल काय माहिती द्यायचं, काहीच सांगितलं नाही. म्हणजे हा फ्रॉड आहे. तर असे मी ईमेल ओपन करते आणि डिलीट करते. सगळे डिलीट केलेले ईमेल आहेत. आणि जो प्रॉब्लेम झाला त्याच्यानंतर मी पूर्ण फॅक्टरी फॉर्मेट मारलेला, त्याच्यामुळे सर्व गेले. पण ज्याने मला हा हॅकरचा जो ईमेल होता ना तो पाहिजे होता, म्हणून मी पुन्हा यूट्यूबवरती बघितलं की पूर्ण डिलीट केलेले ईमेल कसे आणायचे आणि त्याच्यासाठी पूर्ण ईमेल मी वापस आणले होते. तर हे फक्त दाखवण्यासाठी मी थोडेसे ठेवले तुम्हाला. तर जे स्पॅम ईमेल असतात ते कसे असतात, ते डायरेक्ट सांगतात की आम्ही तुम्हाला इतके डॉलर देतो, $1,000, $1,500, $7,000 देतो, तुम्ही आमच्याबरोबर कोलॅबोरेशन करा. आपण येस बोललो की ते लगेच लिंक पाठवतात. काही जण तर डायरेक्ट लिंक पण देतात की तुम्ही ही लिंकवरती क्लिक करा आणि मग तुमचं सर्व काही इन्फॉर्मेशन असेल ती भरा. मग हे सगळे स्पॅम असतात, हे मला माहिती होतं, त्याच्यामुळे मी हे काही लक्ष दिले नाही. आता जो मेन आहे तो मी तुम्हाला दाखवते. तर मला आलं होतं सॅमसंगचं जो आहे ना, सॅमसंग किती मोठी कंपनी आहे, त्यांच्याकडे किती प्रोडक्ट्स असतात, त्या कंपनीतून आला होता. तर हा पहा, हा ईमेल यामध्ये काय दिलेले आहे की हॅलो मराठी गृहिणी, आणि त्यांनी सांगितलं की आमचा एक सॅमसंगचं नवीनच गॅलेक्सी वॉच अल्ट्रा हे लॉन्च झालेलं आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही तुमच्याकडून स्पॉन्सरशिप आम्हाला पाहिजे. तर जर तुम्ही आमच्याबरोबर वर्क केलं तर तुम्हाला काय काय फायदे मिळतील ते सुद्धा सांगितलेलं आहे की त्याच्यामुळे तुमचे फॉलोअर्सला हे जाणून घ्यायचं असेल की ही वॉच कशी आहे, काय काय बेनिफिट्स आहेत, काय काय फीचर्स आहेत त्याच्यामध्ये, तर ते त्यांना कळेल. त्याचबरोबर आमच्याबरोबर काम केल्यामुळे तुमचे जे व्हिडिओ ते पुढे जातील, आणखी तुम्हाला आणखी संधी मिळतील आमच्याबरोबर काम करण्याची. तर हे मला ओके वाटलं. त्याच्यानंतर खाली पहा, खाली त्यांनी सांगितले की जर तुम्हाला हे आवडलं तर तुम्ही आम्हाला रिप्लाय करा, मग त्यानंतर आपण पुढची प्रोसेस करू. तर मला हे बघून असं ओके वाटलं, कारण की अरे हां, हे तर ठीक आहे की त्यांनी काय डायरेक्ट पैशाबद्दल पण बोलले नाही किंवा डायरेक्ट काही लिंक पण दिले नाही. एकदम व्यवस्थित अगोदर सब्जेक्ट त्यांनी दाखवला, त्याच्यानंतर
काय बेनिफिट्स होणार ते सांगितले. ओके म्हटलं ठीक आहे, बघूया तरी काय आहे असं म्हणून मी ओके केलं. आणि त्यानंतर मी त्यांना येस आय एम रेडी टाकलं आणि त्यानंतर त्यांचा मेसेज आला. तर हे सगळे मेसेज मला रात्री 2-2:30 वाजता यायचे. तर मी विचार केला की अरे 2-2:30 वाजता म्हणजे हे अमेरिकाच्या साईडचं आहे, आपल्या भारतातलं नाही आहे. आपल्या इथे रात्र असते तेव्हा तिकडे दिवस असतो असा विचार करून मी चालली. आणि नंतर त्यांचा येस आय एम रेडी हे मी जेव्हा ईमेल त्यांना रिप्लाय दिला तेव्हा त्यानंतर त्यांचा हा मेसेज आलेला आहे. मग त्यानंतर पण पहा मेसेज किती व्यवस्थित आहे, वेलकम टू द सॅमसंग फॅमिली. आणि त्यांनी मग त्यानंतर व्यवस्थित त्यांनी लिहिले. आणि त्यानंतर इथे पहा गॅलेक्सी वॉच अल्ट्रा ही एक वेबसाईट आहे, याच्यावरती मी क्लिक केलं तर मी सॅमसंगच्याच वेबसाईटवरती गेली. त्याच्यामध्ये हा जो वॉच त्यांचा निघालाय त्याची पूर्ण ॲड होती. तर ती बघितली ती मी अरे हां ही ॲड. मी अगोदर काय केलं, फर्स्ट जेव्हा मेसेज आला ना तेव्हा मी अगोदर चेक केले यूट्यूबवरती की सॅमसंगचं काय फ्रॉड किंवा स्पॅम असं काय झालं का कोणाबरोबर. म्हणून मी चेक केलं तर काहीच नव्हतं. त्यानंतर ह्या वॉचबद्दल पण मी चेक केलं तर खूप सारे यूट्यूबर्स आहेत की ज्यांनी ह्या वॉचचं रिव्ह्यू केलेला आहे. तर मी म्हटलं ओके म्हणून लोक म्हणजे आता हे 1 महिन्यापूर्वी आलेलं आहे आणि खूप जणांनी रिव्ह्यू केलेला आहे, तर काही हरकत नाही. कदाचित मराठीमध्ये त्यांना एखादी लेडीजचं कोलॅबोरेशन पाहिजे असेल म्हणून त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला असेल, अशा हिशोबाने मी चालली. आणि त्यानंतर मग पहा त्या तिथं सांगितलं की इथे एक मला डाउनलोड पार्टनरशिप मटेरियल्स हे दिलेलं आहे. त्यांनी सांगितलं की याच्यावरती क्लिक करा, याच्यावरती क्लिक केल्यावर तुम्ही एक्स्ट्रॅक्ट फाईल करा आणि त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ दिसतील आणि एक पार्टनरशिप ॲग्रीमेंट दिसेल, ते तुम्ही वाचा केअरफुली आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती साईन करा आणि आम्हाला पाठवा. ते पण कुठे पाठवायचं, support@samsung.com. म्हणजे मी म्हणलं अरे वारे Samsung.com म्हणजे परफेक्ट आहे म्हटलं ओके की म्हणजे त्याच कंपनीचे, तर काही टेन्शनच नाही आपल्याला. आणि त्याच्यानंतर मी खाली मग पुन्हा चेक केलं. मग त्यांनी सांगितलं की हे तुम्ही तुमच्या कॉम्प्युटर किंवा लॅपटॉपवरती चेक करा. तर मी अगोदर विचार केला की कसं करायचं, लॅपटॉपवरती असं कुठलं पण मी ओपन नाही करू शकत ईमेल. आणि नंतर मग मी बघितलं तर एका व्हिडिओचे $4,000 देणार. तर तिथे पण मला जरा डाऊट आला की एवढे कसं काय देणार एका याचे. तर मी मला बघूया आणि सांगितलं की साईन करून त्यांना दिला 50% ते मला पैसे पाठवणार, त्याच्यानंतर मला व्हिडिओ बनवायचा. ते म्हणलं ठीक आहे बघूया आपण पुढे. आणि नंतर लिहिले की जर काही प्रश्न असेल तर त्यांनी मला टेलिग्रामचा एक ID दिला @SLOSNKN44 हे दिलं. आणि जर काही प्रॉब्लेम असेल, मला काही प्रश्न विचारायचे असतील तर मी त्यांना विचारू शकते असं सांगितलं. आणि त्यानंतर इम्पॉर्टंट काय की जे काही त्यांनी लिंक दिल्या ते क्लिकेबल आहे, मी ते क्लिक करू शकते आणि जे काही त्यांनी मटेरियल पाठवले व्हिडिओ वगैरे ॲग्रीमेंट ते पाहू शकते. आणि एकदा काही झालं की मग ते मला पैसे देतील. तर मी विचार केला की काय करू. तर मी अगोदर तर हा जो गॅलेक्सी वॉच अल्ट्रा आहे त्याच्यावर क्लिक केलं, तो व्हिडिओ पाहिला, त्यांची साईट मला ओके वाटली. त्याच्यानंतर मी डाउनलोड पार्टनरशिप मटेरियल्सवर गेले, त्याच्यावरती क्लिक केलं एक्स्ट्रा केलं फाईल आणि मला 2 व्हिडिओ दिसली. तर मी ती व्हिडिओ पाहिली तर ते पण ओरिजिनलच सॅमसंगचीच होती. त्याच्यामुळे मी विचार केला की अरे हां हे तर ओरिजिनल व्हिडिओ आहेत तर काही प्रॉब्लेम नाही. आणि नंतर मी ॲग्रीमेंटवरती क्लिक केलं तर ते क्लिक केलं तरी ते ओपन होत नव्हतं. तर मी म्हटलं हा जुना मोबाईल आहे ना त्याच्यामुळे होत नसेल. तर मी म्हटलं जाऊ दे, एक काम करते, त्याच्या काहीतरी मला येत होते की प्ले स्टोअरवरून हे ॲप घ्या ते ॲप घ्या मग ओपन होईल. तर मी 4-5 ॲप घेतले तरी पण ते ॲप ओपन नाही झाले. ते एकच सांगत होते की मोबाईल जुना असल्यामुळे ते सपोर्ट नाही करत आहे. तर मी म्हटलं ठीक आहे चालेल म्हणून. तर काय करूया, मग मी त्यांना ना मेसेज पाठवला की नाही पुन्हा बघा खाली पण दाखवायचंच राहिलं तुम्हाला. पहा इथे ना त्यांनी फॉलो अस केले, फेसबुक, ट्विटर, यूट्यूब, इंस्टाग्राम, त्याच्यावरती पण मी क्लिक केलं होतं आणि बरोबर मी त्यांचे जे ओरिजिनल पेज आहेत त्याच्यावरतीच गेली होती. म्हणजे पूर्ण त्यांनी ज्यांनी कोणीही केलं ना त्यांनी एकदम डोकं वापरून पूर्ण चालाखीने केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर मग मला काय ते ॲग्रीमेंट ओपन झालं नाही, सगळंच ओपन झालं फक्त ॲग्रीमेंट नाही म्हणून मी जास्त टेन्शन घेतलं नाही. आणि त्यांना मी वापस मेसेज पाठवला की पार्टनरशिप ॲग्रीमेंट ओपन नाही होते. तर ते बोलले की मग त्यांचा मेसेज आला की टेलिग्रामचा जो ID दिला त्याच्यावरती तुम्ही प्रश्न विचारता. तर मी बोलले ठीक आहे. आणि नंतर मग मी विचार केला की सर्व तर व्यवस्थित आहे, जसं ओरिजिनल जे स्पॉन्सरशिप असतात ना अगदी तसंच आहे.
तर काय हरकत आहे विश्वास ठेवायला. तर मी माझा लहान भाऊ एका मोठ्या यूट्यूबर बरोबर काम करतो. तर त्यांचं कसं हॅकरने त्यांचं चॅनेल किंवा त्यांचं अकाउंट हॅक करू नये म्हणून लाखो रुपयाचं सॉफ्टवेअर अपडेट केलेले त्यांनी घेतलेलं आहे. तर मग मी म्हटलं चल त्याला सांगते, म्हणजे काहीच प्रॉब्लेम होऊ शकत नाही असं म्हणून मी त्याला फोन केला आणि त्याला फोन केला त्याला सांगितलं की असं एक आहे, तर जरा तू बघ तरी ते ॲग्रीमेंटमध्ये काय आहे आणि ते जरा वाचून पण मला बघ की जेणेकरून पुढे मला प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे. असं ते ॲग्रीमेंट काय काय ॲग्रीमेंट असतात की समजा काही प्रॉब्लेम झाला आणि आपण त्यांचा व्हिडिओ डिलीट केला तर ते पुढे आपल्यावर ॲक्शन घेऊ शकतात. तर म्हणलं एकदा चेक करतो. तर तो बोलला ठीक आहे चालेल. तर त्याने चेक केलं. त्याने काय केलं, त्याने त्याच्या कामावरती तो ॲग्रीमेंटचं लिंक पाठवली आणि कामातल्यांना सांगितलं की ताईचं एवढं तुम्ही बघा. तर त्याने चेक केलं तर तिथे पण ते ओपन नाही झालं. तर तो मला बोलला की नाही ओपन होत. तर मी तिकडे सांगितलं की बघा लॅपटॉपवरती पण आम्ही चेक केलं पण ओपन नाही होते. तर ते मला बोलले की त्याचा स्क्रीनशॉट पाठवा. तर मी म्हणलं बरोबर, स्क्रीनशॉट पाठवल्यावर त्यांना कळेल की काय एरर येते म्हणून. तर मी भावाला फोन केला. तो इतका बिझी होता की त्याला वेळच नव्हता. पण मी त्याला फोन केला, त्याला रिक्वेस्ट केली की प्लीज जरा फक्त स्क्रीनशॉट पाठव. मग त्याने काय केलं, त्याच्या मी व्हॉट्सअपवरती पाठवलं. त्याने ते ऑफिसमध्ये न पाठवता त्याला काय वाटलं फक्त स्क्रीनशॉटच पाठवायचा ना, ठीक आहे असं म्हणून त्याने त्याचा जो मेन लॅपटॉप होता त्याचा कामाचा त्याच्यावरती ते ओपन केलं आणि तो स्क्रीनशॉट मला पाठवला. आणि तो स्क्रीनशॉट मी जो टेलिग्रामचा आहे त्याला पाठवला. आणि लगेच एका मिनिटात त्यांनी मला फोन केला माझ्या भावाने की अगं ताई तू कुठली लिंक दिली. तर मी बोलले अरे मी तर जी स्पॉन्सरशिपची लिंक आहे ते दिली. म्हणतो नाही तो हॅकर आहे, अगोदर तू ते काय दिले आणि त्याने ते सगळं डिलीट कर कारण की त्याने आमचं पूर्ण सिस्टम हॅक केले. हे बघून मी अगोदर घाबरले. मी म्हणलं नेमकं प्रॉब्लेम काय, हे तर व्यवस्थित आहे सगळं ईमेल. ते ऐकूनच मी पटापट सगळं वापस फॅक्टरी फॉर्मॅट मारला, सगळं ईमेल वगैरे सगळं डिलीट केले अगोदर आणि मोबाईलच फॅक्टरी फॉर्मॅट मारला की नको बाई काय व्हायला म्हणून. आणि नंतर मग त्यांनी सर्व त्यांचे ते अगोदर सॉफ्टवेअर अपडेट होतं म्हणजे डाउनलोड केलेलं त्यांनी घेतलेलं, त्याच्यामुळे पटकन ते लोक त्याच्यातून बाहेर आले. आणि त्याच्यानंतर मग तो बोलला की ताई व्यवस्थित आता आमचं इथं आहे सर्व व्यवस्थित, कामामध्ये व्यवस्थित केले आम्ही, पण तू आता नेक्स्ट टाइम असं कशावरती क्लिक वगैरे करू नको. तर मी बोलले ओके. आणि मग दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याचा सकाळी फोन आला की अगं ताई त्यांनी वापस रात्री आमचे सर्व अकाउंट हॅक केले. मग मी घाबरले. म्हणलं बाई माझ्यामुळे त्याला प्रॉब्लेम उगत झाला ना, की मला माहिती आहे की काय कसं आहे काय आहे, त्याच्यामुळे मी वेगळं केलं. पण मला घाई होती आणि माझ्या घाईमुळे त्याने मेन त्याच्या कॉम्प्युटरवरतीच ते मला ओपन करून दिले की जाऊ दे ताईला फक्त स्क्रीनशॉट पाहिजे, आपल्याला काय बाकी काय करायचं नाही म्हणून त्याने घाईने दिलं. पण त्याला खूप रिस्की झालं ना ते. आणि मग खूप वेळानंतर मग ते रिकवर झालं त्यांचं. पण नशीब की त्यांनी ते हॅक जो करतो त्याचं सॉफ्टवेअर अगोदर घेतलं होतं की त्यांच्या अकाउंटला काय प्रॉब्लेम होणार नाही. पण जर हे मी माझ्या मोबाईलमध्ये किंवा नाही माझ्या मोबाईलमध्ये ओपन झालं असतं तर हा तर जुनाच आहे, काय झालं नसतं. पण याच्यामध्ये ओपन होत नाहीये म्हणून जर मी माझं ओरिजिनल मोबाईलमध्ये जर केलं असतं तर पूर्ण चॅनल गेले असते माझे. PC मध्ये ओपन केलं असतं तरी पूर्ण चॅनल गेले असते आणि खूप मला लॉस झाला असता. तर नंतर भावाने मला सांगितलं तू एक काम कर, नेमकं कोणता ईमेल होता तू आम्हाला पाठव. तर मी चेक केलं ते ईमेल तर नाही आहेत. मग मी बोलल्याप्रमाणे युट्यूबवरती व्हिडिओ पाहिला आणि क्रोममधून जाऊन ते सगळे ईमेल मी पूर्ण आणले आणि मग तो त्याला मग त्याला तो बोलला स्क्रीनशॉट पाठव, डायरेक्ट ईमेल पाठवू नको. मग मी त्याला स्क्रीनशॉट पाठवला. तर हा स्क्रीनशॉट पहा. या स्क्रीनशॉटमध्ये तो बोलला ताई तू त्यांचा ईमेल चेक केला का. तर मी म्हटलं हां सॅमसंगच आहे. तो बोलला नाही तो जो डोमेन आहे तोच चेक कर. तर मी डोमेन बघितला तर डोमेनमध्ये बघा DAUM.net असा आहे. तो बोलला तिथे तसं नसं पाहिजे, तिथे samsung.com असं काहीतरी पाहिजे होतं. पण हा जो आहे ना हा रॉंग हॅकरचा आहे, त्याच्यामुळे हा आपल्याला हॅक झालं. तर ही छोटीशी चूक होती. सर्व व्यवस्थित मी चेक केलं होतं. पण हा जो डोमेन आहे ना ईमेलचा हा मी चेक केला नव्हता. तर जर तुम्ही व्हिडिओ क्रिएटर असाल तर प्लीज, आपण सगळं चेक करतो पण हे मी नेहमी चेक करते, पण ह्या वेळेस फक्त सॅमसंग नाव माझ्याकडून बघितलं गेलं आणि तो डोमेन मी चेक केला नाही आणि त्याच्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम झाला. तर प्लीज नेक्स्ट टाइम जर तुमच्याकडे स्पॉन्सरशिप आली तर खूप काळजी घ्या, कारण की आपण खूप मेहनत करत असतो आणि आपले चॅनेल आपण ग्रो करत असतो. 6 तास किंवा 8 तास कामावर जाऊन आपण येतो, ते एक गोष्ट वेगळी असते. आपल्याला माहिती आहे की आपल्याला एवढा पेमेंट भेटणार आहे,
पण इथे आपलं असं नसतं, आपलं घरचं काम करून आपण 24 तास त्याच्या पाठीत असतो की काय करायचं, कोणता व्हिडिओ करायचा, कुठे सर्च करायचं, कसं करायचं, काय करायचं, कुठून सामान आणायचं, हे सगळं आपण त्याच्यामध्ये पूर्ण 24 तास आपले जातात. आणि एवढं मेहनत करून एखादा हॅकर आपलं अकाउंट जर हॅक करत असेल तर खूप त्रास होतो. तर प्लीज तुम्हाला पण जर स्पॉन्सरशिप येत असतील, कोलॅबोरेशन येत असेल, तर तुम्ही सुद्धा हा जो डोमेन हा चेक करा. आणि आणखीन महत्त्वाचं, हा डोमेन जो असतो ना, हा आपल्याला एक सवय gmail.com किंवा आणखीन कंपनीचं नाव असं आपण सर्च करतो, तर हा जो डोमेन आहे ना DAUM.net, इथे जे असतं ना @च्या पाठीमागे, हे तुम्ही जाऊन गुगलवरती सर्च करा. त्याच्यावरती आपल्याला कळतं की हा फेकर आहे की ओरिजिनल आहे, हे आपल्याला लगेच कळतं. कारण की मी ते केलं नाहीये, फक्त युट्यूबवरती सर्च करत होते की सॅमसंग स्पॉन्सरशिप फेक, म्हणजे असं मी सर्च करत होते जेणेकरून एखाद्याचा तरी व्हिडिओ मला कळेल की असं कोणाबरोबर तरी घडलं का, पण असं काहीच नव्हतं. आणि मेन उद्देश माझा हाच होता की सॅमसंग सारख्या मोठ्या मोठ्या कंपनी ज्या आहेत त्यांच्या नावाने सुद्धा आपल्याला जाळ्यात ओढलं जाऊ शकतं आणि आपलं अकाउंट हॅक करू शकतो. नाहीतर इथे असं आपण डाऊट घेण्यासारखं असं याच्यामध्ये काहीच नव्हतं. तर प्लीज केअरफुली सर्व करा आणि आपले अकाउंट वाचवा. त्याचबरोबर माझ्याबरोबर जी गोष्ट घडली, माझं तर वेगळं असल्यामुळे काही हॅक वगैरे झालंच नाहीये, होऊ शकलं नाहीये, पण माझ्या भावाला भरपूर प्रॉब्लेम झाला, खूप त्रास झाला. तर मला असं वाटलं की हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला पाहिजे. जर तुम्ही एक व्हिडिओ क्रिएटर असाल तर, छोटे असाल तरी तुम्हाला नंतर तरी स्पॉन्सरशिप मिळणारच आहे, मोठे असाल तर तुमच्याकडून सुद्धा एक छोटीशी जरी चूक झाली तर काहीतरी गडबड नको, हा व्हिडिओ मी बनवलेला आहे. जर तुम्ही व्हिडिओ क्रिएटर नसेल तर प्लीज जे व्हिडिओ बनवतात त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.